जाऊन पूर्ण केल्या जात आहेत. सॅप ग्रुप यांच्याकडे सुमित विकेट घेतला 1000 रुपये. चला बक्षिसांची खैरात सामन्याकडे लक्ष द्यायचंय. मैफरच्या बोर्डला जर का षटकार लागायला गेला तर मैफर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. विरार गार्डन मैफर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. सुमित ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे फंबल होतं. राजेश पाटील याच्या हातून चेंडू निसटलाय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. या मॅच मध्ये खूप चांगली रंगत बघायला मिळणार आहे. रंगत मी यासाठी म्हणतोय कारण एक संघ घरच्या मैदानावरती खेळतोय जो क्षेत्ररक्षण करतोय, नाव आहे विकास इलन बोळींच, आणि दुसऱ्या बाजूला जो संघ खेळतोय तो संघ या मैदानावरचा आतापर्यंतचा अपराजित संघ आहे, ज्याने एकही मॅच पराभूत झालेला नाहीये या मैदानावरती खेळत असताना. असा संघ आहे आणि तो संघ आता किती धाबांपर्यंत मजल मारतोय आणि किती धाबांचं लक्ष ठेवतोय बोळींच संघासमोर हे पाहणं रोचक ठरणार आहे. ओहो, क्लीन बोल्ड. खूपच सुंदर सॅप ग्रुप कडून 1000 रुपये लागू झालेत. 500 रुपयाचं बक्षीस निलेश मामा यांच्याकडून सुमित साठी आलंय. राजेश साठी 1000 रुपये निलेश मामा यांच्याकडून लागले षटकारासाठी, परंतु तो षटकार बाकी आहे कारण आता पहिली इनिंग चालू होते तर वाघोली बॅटिंग करते. 2 चेंडूवरती 4 धाबा. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. माघारी परतलाय फलंदाज. बरं सर, आता कोण उतरतोय? सर्वेचे चेतक वाघोले संघाचा, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर षटक सांगून फक्त 3 धावा देऊन त्यांना पहिल्या षटकाचे 15 धावाले त्यांनी मॅच मध्ये परत आणले होते, असे यश उतरले. यश नाईक नाही आणि वाघोली संघामधून प्रणव नाहीये. प्रणव वगळता एक डावखुरा फलंदाज आहे तो म्हणजे यश, आणि प्रणवने या मैदानावरती खूप चांगला खेळ दाखवला. हा इतिहास आहे आणि आज मागील 2 दिवसामध्ये जो काही खेळ दाखवला यशने तो सुद्धा वाखाणण्याजोगे राहिलाय. नक्कीच नक्कीच. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्याच्याकडून तीच अपेक्षा असणार आहे. आणि प्रणव गेल्यानंतर त्यांनी ती संधीचा फायदा त्यांनी उठवलाय की त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो आज दाखवतोय. फुल्ली कॉन्फिडंट प्लेअर आहे, परंतु सुमितने जी गोलंदाजी केली ती सुद्धा काही कमी नाहीये. सुमित मध्ये प्रचंड क्षमता आहे. अशा प्रकारच्या स्थितीमधून संघाला सावरण्याची, इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं. हर्षद नाईक चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते, एकापेक्षा जास्त काही नाहीये. 4 चेंडू 5 धाबा अशी सद्यस्थिती आहे. चार चेंडू 5 धाबा अशी सद्यस्थिती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा प्रत्येकाची आता उत्कंठ शिगेला पोहोचली आहे. घरचा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या विपेक्षामध्ये ज्यांचा सर्वाधिक क्राऊड आपण प्रत्येक स्पर्धेदरम्यान पाहतो तो वाघोलीचा संघ समोर आहे. नक्कीच नक्कीच. आणि या स्पर्धेचं त्यांचं 2 वर्षाचे म्हणजे सातत्य आहे. दोन्ही वर्ष ते विजेतेपद त्यांनी घेतलेलं आहे. नक्कीच. आणि या मैदानावरती त्यांनी पराभव बघितलेला नाही. ऑन साइडला चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक बनतोय, दर्शक निघून जातोय मिडविकेट मध्ये. शानदार चौकार. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जान. थँक्यू. सचिन शांत डोक्याचा हा खेळाडू, त्याच्या नावातच सचिन आहे आणि तो याच मैदानावर सलामी देतो, दुसरं कुठेच सलामी देतो. त्याला माहिती आहे की चौफेर असल्यानंतर त्याला जास्त फायदा मिळतो, त्याप्रमाणे तो खेळत असतो. नाही, अतिशय चांगली बॅटिंग. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सचिन समोर पुन्हा एकदा सुमित. हो, इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅट शीट घेऊन चेंडू बागे गेलाय. सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने मिळेल. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा धाव पलकारती एका गाड्याच्या मोबदल्यात. चेतक वाघोली. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. भूषण भाई यांना विनंती करतोय, आपले क्रिकेटर सुभाष यांना आपलं फोटो हापूस आंब्याचं झाड
तसेच सुरेश नाईक आपले जुने क्रिकेटर त्यांनाही फोटो फोटो मित्रा फोटो घे. चला पहिले षटक संपले 10 धावा आल्यात. नवीन गोलंदाजी मार्क वरती आदित्य नाईक. ज्या आदित्यने आज एक मॅच फिनिंग पारी खेळली, चौकाराने मॅच फिनिश केली, त्याच आदित्यने आज चांगली गोलंदाजी केली, एक मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावे केला. मागील झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब देणं बाकी आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागील झालेला मॅचचा खेळाडू ठरतोय मिस्टर वीरू. आपण यायचंय कोपराड संघाचा वीरू, आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. कुणाल अमित नाईक यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आदित्य नाईकने 2 विकेट काढले तर चेंडू यावेळेला निघून गेलाय सीमारेखा पार. येतोय चौकार. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. आदित्य नाईक साठी बक्षिसांचा वर्षाव झाला आणि आदित्य नाईक याच्या पहिल्या चंद्रवरती चौकार येतोय. बघा या सामन्यामध्ये धावा सुद्धा बघायला मिळतील, कदाचित धावा बघायला मिळणार नाहीत, परंतु या सामन्यामध्ये संघर्ष जरूर पाहायला मिळेल. हा सामना तितका सोपा राहणार नाहीये. शानदार गोलंदाजी कमबॅक केलाय दुसऱ्या चेंडूवरती. सचिनला थांबवलंय, सचिनला बीट केलंय आणि बीट करत असताना मात्र निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा होती. 14 धावा धावपलकरती आहेत तुर्तास. भरत मोरे सर, मला वाटतं या तिसऱ्या वर्षी बोईन्स आणि चेतक संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत या विकास 11 मध्ये. हो नक्कीच. आणि दोन्ही वेळेला ज्या वेळेला बोळी संघ खेळला त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. झेलची जी संधी आहे प्रथम झेल खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद. अप्रतिम डान्स, अप्रतिम गाणं. थँक्यू. पूर्णपणे एन्जॉय करतात, विकेटला एन्जॉय करतात. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि रोहित यांचा फॅन बेस बोळीज मध्ये खूप मोठा आहे. नक्कीच पहिल्या वर्षी रोहितमुळेच विजेतेपद त्यांना मिळालं होतं. आणि स्पर्धा कुठेही असो, रोहित यांचा खेळ, रोहित यांचे तो स्वभाव, रोहित यांचं ते कार्य सगळ्यांना भावणारं असतं, सगळ्यांना आपलं करून घेणं असा त्यांचा स्वभाव आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता यशला ते कशा प्रकारे साथ देत आहेत पाहूयात. धापलकती धाबा 14 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आदित्य नाईकने कमबॅक केलाय. आदित्य नाईकचा खेळ ॲज अ बॉलर म्हणून अतिशय चांगला राहिलाय. पहिल्या चेंडू चौकार काढल्यानंतर दोन्ही चेंडूला कोणत्या प्रकारे धाव येऊ दिलेला नाहीये. इथे काय घडलंय? निर्धाव चेंडूची सांगता होतीये, शरीरावर आदळणारा चेंडू. रोहित सुद्धा बीट. बघा रोहितला इथे हिट व्हायचंय. रोहित नाही झाला तर अडचणी वाढतील आणि त्यामुळे रोहितला हिट होणं ही चेतक वाघोली संघाची गरज आहे. कोपराड संघ खूप खुश आहे. मी सुरेश नाईक यांना विनंती करेन की त्याने मॅन ऑफ द मॅच हे द्यायचं, बक्षीस द्यायचं. वीरूच्या चेहऱ्यावरती हास्य, कारण वीरूने 2-3 षटकार लगातार मारलेत आणि ते 1000 रुपयाचं बक्षीस मंडळाकडून होतं ते सुद्धा दिलं जाणार आहे. येस अंपायर डिक्लेअर ना? येस डिक्लेअर. बरं सर, बक्षीस पण कोणाकडून मिळत आहे? त्यांचे आदर्श खेळाडू, त्यांच्या गावातलेच खेळाडू, सिनियर खेळाडू, ज्यांना विजेतेपद कोपराड संघाने कसं मिळवते त्यांनी शिकवलं ते असे सुरेश नाईक यांच्याकडून त्यांना नाही आणि चर्चा सुद्धा करणार आहे. वीरू कसं वाटलं एकंदरीत? कसं वाटलं एकंदरीत? लगातार 3 षटकाराने मॅच जिंकली, ते सुद्धा वाळूंच्या समोर. असा विचार केला नव्हता पण आम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन जमा करायचे होत्या, जेणेकरून आम्हाला प्रेशर राहणार नाही आणि ते ॲक्च्युली एक्झिक्यूट झालं. आणि कुमार नाईकच्या म्हणजे आपलं जुना एकदम हे
त्याच्या ओव्हरमध्ये आम्हाला 22 रन लुटता आला, त्यामुळे टार्गेट आम्हाला इझी चेसेबल झालं. आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये एंटर केलेलं आहेत आपण या मैदानावरती, तर कशा प्रकारची फिलिंग आहे तुमच्यामध्ये तुमच्या संघामध्ये? जसं मी मागे बोललो होतो, गेल्या वर्षी आम्ही सेमीफायनलला हरलो होतो कोरोटी बरोबर अतितटीच्या सामन्यामध्ये. मॅच सुपर ओव्हरमध्ये सुद्धा गेली होती त्यावेळेला. पण यावेळी आमचा खेळ एकदम उत्कृष्ट झालेला आहे, बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये सुद्धा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी. थँक्यू सो मच आम्हाला इथे जोडल्याबद्दल. थँक्यू. काय घडलंय मैदानात? आदित्यचं षटक संपलंय. आदित्यचं षटक संपलंय. दाबा धापल करते 16 2 गाड्यांच्या मोबदल्यात. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. पहा मुख्य स्क्रीन वरती खेळाडू कक्ष, तिथे ते प्रेक्षक बघा, जिथे जागा भेटेल तिथे ते बसून या मॅचचा मनभरात आनंद लुटतायत. आणि हे ड्रोनच्या माध्यमातून रिप्ले दृश्य बघा, खूप चांगल्या रीतीने या सर्व आठवण्यास आठवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रथम नवीन गोलंदाज, पहिला चेंडू, यावेळेला शॉटपूल, एकच धाव. बघा मेहनत खूप मोठी होती आणि यशने जो फटका लगावला तो पूर्णपणे कॉन्फिडेंट होता. कॉन्फिडेंट फटक्याला इथे जागा नाही आहे. इथे तुम्हाला धावा मोठ्या कशा येतील ते बघणं गरजेचं आहे. सिंगल धाव. नक्कीच या फटक्याने थोडासा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे, परंतु त्या फटक्यावरचा रिझल्ट बघता थोडासा मोरल डाऊन सुद्धा झालेला असणार आहे. आता इथून स्वतःला सेल्फ मोटिवेट करणं गरजेचं असणार आहे यशला. रोहित मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा मोठे हिट करणं जाणतात. यशमध्ये क्षमता आहे मोठे हिट करण्याची, परंतु प्रथम हा बॉलिंगमधील एक यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. नक्कीच. आणि त्यांचा एक फलंदाज जो मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज तो अजून फलंदाजी लिहायचा तो म्हणजे मयूरचा मागील वर्षाचा खेळ होता, सर्वांना सरप्राईज करणारा होता. 1 मॅन शो होता वाघोलीमध्ये आणि तो येणं बाकी आहे. प्रथम स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, नो चान्स फॉर द फिल्डर. कोणताही क्षेत्ररक्षक नाही, याच्या निघून गेला, सीमारेखा पार, चौकार. कृपया प्रेक्षकांनी बाहेर जायचं आहे, विनंती आहे. पुढे आतमध्ये जायचं नाही, सामना चालू आहे. बघा सर्वांना समान नियम आहे म्हटल्यानंतर बोळिंजकर आपण सुद्धा मैदानात जायचं नाही आहे, नाही चेतक वाघोलीकर आपण सुद्धा विनंती, आपण सुद्धा पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये यायचं नाही आहे. जर कोणाला नियम माहीत नसेल तर नियम समजावून घ्या. आपण मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका इन बिटवीन मॅच. चला मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. ज्या ठिकाणी चौकार आला, 21 वरती धावफलक येऊन पोहोचलंय. रोहितने आपल्या बहारदार इनिंगला सुरुवात केली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला इनफिल्डला भेटत असताना मिडविकेट मध्ये आदित्य वेगानं चेंडूवरती आल्यात. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. आदित्य काय सांगतो माहिती आहे का, एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या स्थितीचा अंदाज आपण बाळगू शकत नाही किंवा त्याच्या कोणत्याही हरकतीचा अंदाज बाळगू शकत नाही आहेत, कारण समुद्र किनाऱ्यावरून दिसणाऱ्या त्या हळुवार लाटा मोठमोठ्या जहाजांना उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य ठेवतात. आणि असाच आहे आदित्य, असाच आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, परंतु त्याने अनेक कारनामे केलेले आहेत ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर. आणि त्यामुळे आताचा धावचीत घेत असताना सुद्धा त्याने 2 वेळा रोहितला उलकावडी दिली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जास्त दडपणाखाली चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दबाव जास्त त्या चेंडूवरती दिसला, अगोदर आपटला गेलं चेंडूला. वाईड बॉल येतोय, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 23 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ही चुरस खूप चांगली आणि पाहण्यासारखी असणार आहे. पाहण्यासारखी का मी म्हणतोय, कारण या मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, वन्स अगेन डिक्लेअर. फटके तर चांगले आहेत, परंतु नसीब एका धावेची आहे. काय करणार, दिवसभर केली मेहनत, पगार आलाय अर्ध्यापेक्षा अर्धा. दुष्काळात 13 महिना तशी गोष्ट.
चैतन्य वजे आणि गंधार वजे यांच्याकडून प्रत्येक विकेटला प्रथमच्या 1000 रुपयाचं बक्षीस आहे. विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर बाहेर मागे यायचं आहे. चला पुन्हा एकदा प्रथम समोर रोहित. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. ओहो को हार्दिक काय म्हणतोय बघा. सर्वात मोठी मजा हार्दिकची आहे. हार्दिक आणि हार्दिकसाठी बक्षीस लागलेली आहेत बघा. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंदजी सामंतसाहेब यांच्याकडून त्याच्यासाठी बक्षीस लागलंय. म्हणजे हार्दिकची ख्याती किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. आणि नक्कीच यावेळेला ते उमेदवार म्हणून उभे आहेत. ते हार्दिकचा सपोर्ट असेल का? नक्कीच हार्दिकची मिसेस तिथे आलेली आहे. येस. जाऊया मैदानाच्या दिशेने. जे शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट बॉल 24. ओहो चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपलाय. संपलाय खेळ. फलंदाज रोहितचा गॉन. सर्वांनी लुटाचा नाचा काही बंधन नाही. पण थोडं बाउंड्रीच्या थोडं आतमध्ये या साईडला गौरव थोडे मागे. पाठरेक्यांना विनंती आहे. आय नो गौरव प्रेमभंग झालाय पण मागे या थोडं. प्रत्येक पाठरेक्यांना विनंती आहे की प्रत्येक पाठरेक्यांना विनंती आहे की आणखी 7 फूट 14 फूट मागेला तर आनंद होईल. आपण जागा त्यासाठी सोडलेली आहे. कौस्तुभच्या प्रत्येक विकेटला चैतन्य वजे गंधार वजे यांच्याकडून 1000 रुपये. बघा गाणं असं वाजलं त्याच्यामध्ये प्रेमभंग दिसला आणि त्या प्रेमभंगामध्ये आमचा गौरव खूप जास्त नाचला. येस गौरव. धाव फलकावरती धावा 24 आहेत. आम्हाला गौरवची बॉलिंग सुद्धा बघायला आवडायची. ज्या प्रकारची तो गोलंदाजी करायचा. सध्या तो बाहेरून मजा फक्त घेतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मयूर येतोय. मयूर आलाय. मागील दादा 24 झालाय. तुम्हाला सगळ्यांना सांगित राहिले तर बाकीच्यांना कोण सांगणार. चोवीस धावा 24. बघा इथे पहिल्या चेंडूवरती किती धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव सिंगल 25 धावा आणि कौस्तुभ बसे यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आलाय. मयूर जो मागील वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज होता तो मैदानाच्या आतमध्ये आला. बघा मयूरकडून खूप मोठी अपेक्षा आहे वाघोली संघाला आणि चेतक वाघोली संघ त्याच गतीनं धावण्याचं सामर्थ्य ठेवणारा संघ आहे. धावा कितीही बनवत कमी बनवत जास्त बनवत एव्हरेज बनवत मजाही येणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. कौस्तुभ समोर मयूर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. स्वतः कौस्तुभ झेल खाली. ओ हे काय घडलंय समजायला मार्ग नाहीये. धावचीची संधी आहे. काय इथे धावचीत घेतलं जाईल का. रनआउट साठी थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं गेलंय. चेक केलं जाणार आहे नक्कीच चेंडू कुठे आढळला आणि कशा प्रकारे आढळलाय. तिसरे पंच आहेत. कुणालाही गर्दी करायची गरज नाही. तिसरे पंच आहेत. तिसरे पंच बघणार आहेत त्यामुळे कुणीही मध्ये येऊ नका. बघायचं
बॉल किती झालेत? 2. येस, खालीद बायला पाठव. बॉल हवाय. येस, बॉल पाठवायचा. येस, फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे, काय जबरदस्त कॅप्चर केलंय. प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने टिपले गेले. आमचे कॅमेरामॅन हर्षद मागेला, काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू असेल. फलंदाज बाद होतील. मयूर माघारी परतलाय. मयूर गॉन. यश मैदानाच्या आतमध्ये नाही, पहिल्याच अटेम्प्टला बाद झालाय. येस सर, दुसऱ्या अटेम्प्टला बाद झालाय. 1 रन कंप्लीट आहे. येस, 1 रन कंप्लीट आहे. अंपायर्स किती रन आहेत? 1 रन आहे. फायनल क्लिअर आहे. स्कोर सांगतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणी 26 रन आहेत. 26. ओहो, मोठा फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये अडवलाय. ये क्या हुआ है? वेल स्टॉप बाय ऋषीने चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना नक्की जिथे मोठ्या धावा वाचवल्यात. धावून किती धावा कंप्लीट केल्यात की नाही? 2 धावा. 2 धावा. यशच्या बॅट मधून मोठा फटका आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता आणि किती उंची गाठली होती. पहा कशा प्रकारे अडवलाय. ओ हो, व्हॉट अ एफर्ट. क्या बात है. ऋषीने दिए खुशी. बोलिंजकरांनी खरोखरच खुशी दिले. कौस्तुभ वझे. येस, डेड बॉल घोषित केला गेला. बघा या सामन्याचं प्रेशर भरपूर आहे. या सामन्याचा प्रेशर फक्त त्या मैदानात खेळणाऱ्या 22 खेळाडूंवरती नाही, तर बाहेर बसणारे प्रेक्षक, 12th मॅन, आमचे मंचावरती असणारे सर्व कार्यकर्ते किंवा महिला कक्ष, इथून व्हॉलेंटियर, सर्वांवरती आहे. त्यामुळे फक्त एवढीच काळजी घ्या की आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही. मग त्यामध्ये तुमचं सेलिब्रेशन कसं येऊ द्या. धावचीची संधी. यश बाद. ओहो, बिग ब्लो. बडे विकेट का पतन होता हुआ. गॉन. धावपल करती धावा 29 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. शुभम. 29 वरती धावफलक आहे. 4थं षटक आहे. काय ही सर्वात कमी धावफलक आहे का? काय हे धावफलक सर्वात कमी धावफलक आहे का? 29 29 धावा. लास्ट बॉल. चला घाई करा भोळिंजकर. लास्ट 2 बॉल. चला शेवटचे 2 चेंडू. कौस्तुभ. हो, आतमध्ये येणारा चेंडू येतोय निर्धाव. हार्दिक कोणती चुकी करत नाहीये. चला मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे मंच खाली करायचं आहे. मान्यवरांव्यतिरिक्त बाकी सर्वांनी पंचावरून खाली व्हायचंय. शेवटचा अंतिम चेंडू. लास्ट बॉल. शुभम.
ओहो पुन्हा एकदा हा चेंडू जरा पाहिला पंचांच्या बडाव्यामध्ये फलंदाज बाद. 29 वरती धावफलक थांबलं. 30 लक्ष ठेवलं गेलंय विकास एलन बोळीज या संघासमोर. चेतक वाघोली या संघाच्या वतीनं विनंती आहे मान्यवरांसाठी आपण स्टेज खाली करायचं आहे. मैदानी आज रंगणार बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. धन्यवाद डीजे. यानंतर सामना होणार आहे तो साबरा वर्सेस नारंगी. एक प्रदर्शन सामना आगरी कोळी संघ. साबरा संघ ज्यांना आम्ही सांगितलं त्या दोन्ही सगळ्या खेळाडूंनी इथे मला येऊन भेटायचं आहे. एक 10 मिनिटांनी मला येऊन भेटायचं आहे. ज्या खेळाडूंना सांगितलं आहे फायनलच्या अगोदर अंतिम सामन्याच्या अगोदर आहे. साबरा संघामध्ये ज्यांची निवड केली ज्यांना सांगितलं प्रत्येक कॅप्टनला आम्ही सांगितलं हे 2-2 खेळाडू ते 2-2 खेळाडू घेऊन नंतर सामना संपल्यानंतर यायचं आहे. नाही आणि नक्कीच या मॅचचा बघा आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यावरती आता सध्या कॅमेरा फिरवला गेलाय. बघू शकता किती 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 मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षल मांगेला आमचे शिक्षण समिती सदस्य विशाल वर्तक, रोहन नाईक व आमचे स्वरसांबेचे प्रसाद वर्तक यांचं आगमन झालं. त्यांचं मी इथे स्वागत करतोय. बरोबर प्रेक्षकांची या ठिकाणी पाहू शकता प्रेक्षक कशा प्रकारे या मॅचचा आनंद घेतात. ज्याला जसं जसं जमेल तसं आपल्या सोयीनुसार बसलेले आहेत. आणि त्यानंतर मंचाच्या बाजूने पाहू शकता कशा प्रकारे मंचावरती सर्व मान्यवरांसाठी हे व्यासपीठ खाली ठेवले. त्याच्या बाजूला जर बघितलं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आणि या संपूर्ण क्षणचित्रांना टिपत असताना आमचे कॅमेरामॅन हर्षद मांगेला यांना बघू शकता. सन्माननीय प्रशांत भगत आहेत, माफ करा प्रशांत भगत कॅमेरामॅन आहेत. अभिषेक मामा यांच्याकडून कौस्तुभले या षटकासाठी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या भाच्याकडे पैसे पाठवलेले आहेत, अथवा जाहीर केलेले आहेत. आणि ऋतिक नाईक यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये जर का षटकार आला तर 1000 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलंय. मेफर विरार गाडीच्या बोर्डला जर का षटकार लागला गेला तर 1000 रुपयाचं बक्षीस मेफर विरार गार्डन यांच्या वतीनं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रथम, नॉन स्ट्राईक एंडला फ्रीत, गोलंदाजी मार्कवरती अमय. बघा हे बॅटल खूप चांगलं रंगेल. अमय जो आहे तो वाघोली संघाचा एक ट्रम्प कार्ड बॉलर. आणि त्याच्या समोर प्रथम पहिला चेंडू शाडंपूल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बॉलर दर्शक षटकार. व्हाट अ शॉट. खेळाडू जमले अनेक, क्रिकेट खेळू चला पाहू चला. खेळाडू जमले अनेक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या महिला येतात त्यांच्या महिला कक्षामध्ये खुर्च्या कमी पडतात तर खुर्च्याची अरेंजमेंट तिथे करायची आहे. खुर्च्याची अरेंजमेंट तिथे करायची आहे. योगेश वैशी आपल्या महिलांना सांगत खुर्च्याची तिथे खुर्च्या कमी पडतात. क्या पहली खेन और पहली खेन को बेटिया सीमा रेखा के बाद ये सेमीफाइनल नंबर 2 है. और क्या दोस्तों ये मैदान अपने घरोरी मैदान है. और भरसा जी क्या मुकाबला होता हुआ. नाही झैरभाई आणि चैतन्य वजे गंधारवांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक षटकाराला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. जरूर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग. प्रत्येक षटकाराला 2000 चैतन्य वजे गंधारवाजे यांच्याकडून. आणि त्यानंतर 500 रुपये ऋषिकेश पाटील यांच्याकडून. येणाऱ्या प्रत्येक षटकाराला आलाय त्याला सुद्धा मिळणार.
चला षटकारांची बरसात, परंतु काय गरजेचं आहे का? 30 इज द टार्गेट. प्रीत इन्सर्ट आउट करण्याचा प्रयत्न, शफल झालेत फलंदाज, पंच वळतात सांगतात वाईड. येस, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. अमयवरती हल्ला म्हणजेच हा दिमागी आघात संपूर्ण चतक वाघोलीवरती आहे. वाघोलीचा हा गोलंदाज चालला तर मात्र पूर्ण टीमने कमबॅक केल्यासारखं चित्र आहे. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 2 आणि आता ऑन साइडला काय जबरदस्त लपेटलाय. शानदार बॅटिंग प्रीतची. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही होणार, नाही होणार. माहित आहे दोघांना त्यांच्या विकेटचं महत्व, दोघांनाही माहित आहे त्यांच्या विकेटचं महत्व. मागील 2 वर्षाचा इतिहास आठवतायत बोलिंजकर. 2 वर्षामध्ये हरवता आलेलं नाहीये वाघोलीला. आज वाघोली संघर्ष करते जिंकण्यासाठी. हा फरक आहे या आजच्या मैचचा. सही का भरोसा जी. अगली गेंद ऑफ स्टंप पर खेलती, गेंद को ड्राइव किया, गेंद जाती हुई वाइड लॉन्ग कवर की दिशा में. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन पूरा होता हुआ, स्कोर जा पहुंचता हुआ 1-0-10. 10 रन बने हैं, 20 रनों की और दरकार है, मगर ये लो स्कोरिंग मैच एक लाजवाब होगा. एक तो विकेट, ये मैच पलटने में देरी नहीं लगती दोस्तों, और ये गेंदबाजों को करना होगा. 2 साल का इतिहास इस मैदान पर अपना रचना होगा. गेंदबाजी के जलवे दिखाने होंगे. जहां पर छोटा सा लक्ष्य है 30 रनों का. अगली गेंद आउटसाइड पर, गेंद हवा में है मगर खिलाड़ी प्रश्न कर रहे हैं, मगर 1-2 गेंद सीमा रेखा के बाहर निकल जाएगी क्या? गेंद सीमा रेखा बाहर. 4 रन मिलेंगे, रन 4 तो होगा मेरा पर. कमान डीजे. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे शुक्रिया करणार. डीजे. बॉल कितने हो गए ये भी देखेंगे हम. लास्ट गेंद आने बाकी है. लाजवाब बल्लेबाजी का जलवा. 14 रन बने हैं. मैच ऑन. 16 रनों की और दरकार है. बैंड बाजा बरा सब कुछ आएगी, मगर यहाँ पर बॉलिंग कर ऑफ स्टंप पर खेलती, गेंद को फ्लिक किया, गेंद स्क्वायर पर है. डीप पर खिलाड़ी, जब तक गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी नहीं, रोका गया है. लाजवाब फील्डिंग. तीसरी रन की मांग है मगर नहीं, मना किया है. 1 ओवर का खेल समाप्त. 16 रन बने हैं. 14 रनों की दरकार है. दिल सामने डोज, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखी है. कमान डीजे. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास बोलिंज गांव में बड़ा है विकास ट्रॉफी 2024 का सरार, और सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं. डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें जुड़े हैं, देख रहे हैं. वो तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. येणारे 18 चेंडू 14 धावांची गरज आहे. हा उपांत्य फेरीचा सामना है, मगर मैंने पहले और हमारे भरत सर जी ने भी कहा था कि ये फाइनल से पहले फाइनल का मुकाबला है. जी जान लगानी होगी, लड़ना होगा, बिग फाइट लड़नी होगी. भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? 18-14 आधुनिक मैच. ओहो जहीर भाई, ये कौन आया है? हा बोलिंगचा की वाघोलीचा आहे? ओ फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय, पकडलाय झेल, संपलाय खेळ. प्रथम बाद गॉन. आदित्य नाईक, सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक, योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. कुणाल राजेश, विनोद मामा, भूषण भाई नेक. कुणाल राजेश, विनोद मामा, भूषण भाई नेक. शुक्रिया डीजे. मैच समाप्त नहीं हुआ है दोस्तों. राजेश पाटिल मैदान पर जा रहे हैं. हर सिक्सर पर 1000 रुपए का उनके मामा की तरफ से मिलेंगे. और दोस्तों ये क्रिकेट का खेल है, मुकाबला समाप्त नहीं हुआ, ये सेमीफाइनल है. बैंड आया है. आप दोस्तों थोड़ी देर इंतजार करिए, मगर वो बैंड कहां पर बजेगा और किसके पक्ष में बजेगा ये भी देखने वाली बात होगी. भरत जी क्या कहना चाहेंगे आप? नाही आता ही कोणाच्या पक्षात जाईल त्यापेक्षा ही मॅच कशा दिशेने जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय का? येस संपलाय आणि 16 धावा दाखल करते. इथून अजूनही 14 धावांची गरज आहे. 17-14. 17 मध्ये 14 ची गरज आहे, म्हणजे मॅच बॉलिंगच्या आवाक्यामध्ये. परंतु वाघोली असा संघ आहे जो या स्थितीमधून पण मॅच करणं जाणतोय. यांचा बॉलिंग अटॅक, यशचा अटॅक आपण पाहिला या अगोदर कसा होता.
अच्छा बँड सुद्धा आलाय, म्हणजे बँड सुद्धा वाजणार आहे. कोणाचा? अच्छा बँड बाजेवाल्यांचा बँड वाजणार आहे. मला वाटतं कोणत्या टीमचा काय इथे वाजणार आहे का काय. येस ऑन साइडला मोठा फटका, चेंडू सीमारे गप्पार. राजेश पाटीलच्या बॅट मध्ये येतो षटकार. 1000 रुपये निलेश मामाकडून. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. थँक्यू डीजे. आयोजन करते आहेत छान, फिनिशर सुद्धा आहेत छान असं दाखवत आहेत. ज्योती पाटील राजेशची आई यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकाराला आहेत. क्या बात आहे. ओहो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का नाही. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी वेगानं प्रीत आलाय. ओहो व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वाघोलीकर या मॅच मध्ये थोडेसे कमी दिसत आहेत, परंतु राजेश पाटीलने मारल्या षटकाराला निलेश मामा यांच्याकडून 1000 रुपये जाहीर सुद्धा झाल्यात. पुन्हा एकदा षटकाराला तर 1000 रुपये. ये क्या हो रहा है बीच मैदान पर, ये क्या होने जा रहा है. संजीव नाईक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. ऑन साइडला जाणारा चेंडू, चेंडू सीमारेखा पार. ओहो षटकार. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जान. मॅच फिनिश. सामना जिंकलाय राजेश विनोद विकास इलनबोळी या संघानं. पहिल्यांदा वाघोली संघ या मैदानावरती पराभूत होते मागील 3 वर्षांमध्ये. हार्ड लक टीम. हे बोलिंज गावी भरला या. बोळिंग संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. प्रथमच योगेश चेतक वाजे बावळे, साऱ्या खेळाडूंचे आहेत जान. गौरव वजे यांनी बाउंड्री ठेवाय, बाउंड्रीकडून उचलले बाउंड्री ठेवाय. गौरव भूषण भाई गौरव वजे. कुणाल राजेश विनोद डीजे डीजे 2 मिनिटं डीजे 2 मिनिटं 2 मिनिट त्यांना बंद कर सांग. 2 मिनिटं डीजे थांब 2 मिनिटं. बँड 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 थांब बँड थांबा बँड थांबा थांबा.